सोन्या चांदीची हजारी घसरगुंडी सुरूच. तोळ्यामागे सोनं 5,000 तर चांदी 10,000 घसरली. नेत्यापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचं कौतुक फार. पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतिसुमनं. एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द. युद्धाच्या 3 आठवड्यानं बसला मोठा फटका. आता 41 देशातून भारताची तेल खरेदी. परिस्थिती लवकरच सामान्य होईल, काळजी करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन. भारतानं देशांतर्गत LPGचं उत्पादन वाढवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत माहिती. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. आता अर्धा सिलेंडर भरून मिळणार. निराधार धमक्यांना अमेरिका घाबरत नाही. रणांगणावर सामना करते. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. शिंदे आणि फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला. सातारा प्रकरणी बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला. पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री संतप्त. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलं होतं पायऱ्यांवर आंदोलन. मंत्री मार खातायत, सामान्यांचं काय? अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं. साताऱ्यातील भांडणाचे विधान परिषदेमध्ये पडसाद. सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत सत्तेतलेच मित्र भिडले. उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घेतली. खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. रुपाली चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर तलवार टांगतीच. पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा. मंदिर परिसरात होते नकली साप आणि वाघाचं कातड. खरातच्या अडचणीत वाढीची शक्यता. आता शिवानिका ट्रस्टची चौकशी होणार. विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ मंगळवारी. सभापती रामचंद्र यांची घोषणा. शरद पवारांच्याकडून स्नेहभोजनाचं आमंत्रण. मवियाच्या आमदारांसाठी मुंबईमध्ये भोजन. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पथकराचा भुर्दंड. 2045 नंतरही एक्सप्रेसवे 10 पदरीकरणाचा प्रस्ताव असल्यानं टोल आकारणी सुरूच राहणार. अमेरिकेच्या सुवर्णमुद्रेवर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा. देश स्वातंत्र्याच्या 250व्या स्मृतिदिनानिमित्तानं घडवणार नवं नाणं.